नमस्ते, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमी पुणे चॅनलमध्ये. या ठिकाणी आता अंगणवाडीसाठी जे कागदपत्र मागवलेले आहेत 50% भरतीसाठी की जे अंतर्गत या ठिकाणी होणार आहे. तर जी-आर सुद्धा आलेला आहे. त्याच्यानुसार तुमचे कागदपत्र या ठिकाणी आता मागवायला सुरुवात झालेली आहे. तर तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र पाहिजे? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची टी-सी, तुमची 10वीची मार्कलिस्ट, तुमच्या ग्रॅज्युएशनची मार्कलिस्ट, तसंच त्याच्यासोबत तुमचा जो 10 वर्ष कंप्लीट सेवेचा जो कालावधी झालेला आहे ते प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे. तुमच्या नावात जर काही बदल असेल तर ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जसं की गॅझेट तुम्हाला आवश्यक आहे किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे. तसंच तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे. ज्यांना 2 पेक्षा जास्त मुलं आहेत तर अशा लोकांसाठी ते आवश्यक असते. तुम्हाला नाही आहेत याचा तुम्हाला तो पुरावा द्यायचा असतो. टी-सी झाली, टी-सी सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे. तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे. जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी आहे, व्हॅलिडिटीतून सूट होती, ती व्हॅलिडिटी जर असेल तर ती व्हॅलिडिटी तुम्हाला असणं आवश्यक आहे. तुम्हाला महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा पाहिजे. म्हणजे तुम्ही या राज्यात राहता त्याच्यासाठी जे डोमिसाईल सर्टिफिकेट असते, डोमिसाईलचे सर्टिफिकेट असते ते सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे. EWS असेल तर EWS. तुमच्यापैकी काही महिला प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, दिव्यांग असतील, तर याचे जे काय सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे ते सर्व सर्टिफिकेट अपडेट असले पाहिजेत. विशेषतः OBC, NTA, NTB, NTC, NTD ह्या ज्या महिला आहेत, या महिलांकडे हे सर्टिफिकेट नसतात. नॉन क्रिमिनल असते तर ते एक्सपायर झालेलं पाहिजे नाही. त्याची योग्य मुदत असली पाहिजे. आणि नावामध्ये जे बदल असेल, लक्षात ठेवा, प्रत्येक जो अर्ज तुम्ही करणार आहे नोकरीसाठी तो तुमचं टी-सीवरचं जे नाव असते त्या नावानं असतो. लक्षात ठेवा, टी-सीवर जो नाव असते त्या नावानंच असते आणि त्या नावानंच तुम्हाला तो अर्ज करायचा असतो. कारण की तुमचे सर्व मार्कलिस्ट वगैरे त्याच नावानं त्या ठिकाणी असते. त्यामुळे तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र ज्यांनी अजूनही काढलं नसेल त्यांनी काढून टाका किंवा गॅझेट काढलं नसेल त्यांनी गॅझेट काढा. मी तर म्हणेन दोन्ही प्रमाणपत्र तुम्ही आवश्यक आहे तुमच्याजवळ असणं, की जेणेकरून वेळेवर काही प्रॉब्लेम व्हायला नको. आधार कार्डमध्ये, तुमच्या नावामध्ये, टी-सीमध्ये जर काही बदल असतील तर त्याचं ॲफिडेव्हिट तुम्ही करून घ्या आणि प्रत्येकानं आपापल्या नावाचं स्पेलिंग सहित चेक करून घ्या की नेमकं त्याच्यामध्ये काही बदल आहेत का, काही त्यात समस्या आहेत का, हे सर्व तुम्ही त्या ठिकाणी काय करा, चेक करा. ओके. तर अजून तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी जो नंबर दिलेला आहे 8010457760 यावर तुम्ही तुमचं नाव आणि काय प्रश्न आहे तो लिहून पाठवा. जेणेकरून त्या ठिकाणी मी तुम्हाला उत्तर देईल किंवा टीम उत्तर देईल. आणि जर तरी त्या ठिकाणी तुमचं सोल्युशन मिळालं नसेल तर तुम्ही सरळ त्यांना सांगा की सरांना मेसेज करा, सर त्या ठिकाणी उत्तर माझ्याकडे तुमचा नंबर येईल, मी तुम्हाला त्या ठिकाणी पर्सनली कॉल करून किंवा व्हॉट्सअपला उत्तर देऊन देणार आहे. तर याच्यासाठी हे तर तुम्ही काढून घ्या. परंतु आपले बॅचेस सुद्धा आता सुरू झालेले आहेत, खास करून कारण की मला वाटतं या ठिकाणी फायनलायझेशन असणार आहे. तसंच या ठिकाणी मुंबईला सुद्धा 7-8 तारखेला